बसलो आहे लय भारी ते. कुठे मागलं ट्यूबलेस टायर आहे ट्यूबलेस हां. एक ट्यूबलेस आणि एक साधं. तर मित्रांनो बघा आता आपण शेतातून आलोच बघा. आपली गाडी झाली बघा शेतामध्ये पंक्चर. तर आता घरी आलो. आपल्याला गाडी न्यायची बघा आता फाट्याव. मागल पुढलं टायर झालं बघा पंक्चर. दाखवतो. हवात नाही राहिली. शेतातून आलोय बघा आपण. आता पुढलं टायर आपलं चेक गेलंय. मागलं टाकलं बघा ट्यूबलेस. आपलं पुढलं टायर बघा ट्यूबलेस नाही, चेक गोटा गेलाय घराचा. तर आता बघू बस स्टँडला गेल्यावर नवीन भेटलं तर नवीन टाकू. बघू आता. चल बस स्टँडला जाऊ. हे बघा आपलं पुढलं टायर झालं बघा पंक्चर. तर आता जाऊया बघा. तर आता आलोय बघा फाट्या. गाडी पंक्चर झाली आपली गाडी. 2 मिनिटं बरं. बघा मित्रांनो वातावरण किती खास झालंय. चालत्या मशीन मध्ये काढणं लागतं. मशीन ना काढतो का आता? अरे बापरे. हाताला झटका द्यायचा हात असेल ना. इकडे बसले यो निघला. हा तू यामुळेच आणली असेल मशीन नाही का? यो मागून वाजली. लूज करायला लागतं. एवढं फिट कशाला देतं? ब्रेक लागलं पाहिजे ना भाया. मागचं आहे ना. मागचं नाही लागत एखाद बार. अर्जंट मध्ये जातो ना खजानीत नाही दाखवून. यो एवढ्या लहान वयात काढतोस काय? यो कितीपासून काढतोस? पहिलीपासून. बापरे. रानात पंक्चर झाली ती बाबा. रानातून आणली ही गाडीला. माझ्या वजन हे होईल ना. काय म्हणला? एवढी मोठी का? तोलन का? हा तुला काय सांगलो मग बसून. ट्यूबलेस आहे पण वाल दुसरा टाकलेला आहे. टूप टाकली मधून. टूप नाही याच्यात. टूप नाही. टूप असती ट्यूबलेस मध्ये नसती ना टूब. ट्यूबलेस थोडंच आहे. हा टायर ट्यूबलेस आहे. हा तसं आहे का? टूप टाकली ना. हो हो बरोबर आहे. यो बेजार व्हावं लागते. बेजार झाल्याशिवाय काय पर्याय भाई. त्या बिसट केलेले टायर लय नरम आहे तरी पण. नरम नाही. हा लय फिट आहे. लय फिट आहे. हा ट्यूबलेस टायर कोणचा असू एकदम फिट असते. हो साधं टायर गावातून आणली का चलीत. नदीहून आणली गाडी चलीत. पुन्हा टेबल सीट इथं असं मग टिप काय नवी पशी येऊन गोळा होती ना. हो नाही डबल टिप आहे त्या टायर मध्ये. डबल हो काय ना मग अवघड जाते टिप काढायला. पप्पा चिटकून बसते ना डबल हो वरची. हो वरची ओल्ड्याशिवाय खालची नाही बघ. या असं कसं वाल कुठे वाल? हे काय वाल? इथून काढलीस का नाही वालातून? ट्यूबलेस पंक्चर झाले की सगळं टायर उलट ट्यूबलेस जाती ना 5-10 किलोमीटर. नाही त्याला सोडली की मग लाईन आल्याशिवाय ती गाडी चालू होत नाही.
पंक्चर काढण्याचं अवघड हवा लागतील त्याला. हो आता बसून द्यायची राईट होतं. पकड कुठे टाकली? तर बघा मित्रांनो, एवढ्या कमी वयात पंक्चर काढतोय. पहिलीपासून काढतोच नाही का? हा पहिलीपासून? बापरे. टूप कटली का नाही? नाही? आता ट्यूब टाकायची काय? अरे टूप नवी टाकलेली आहे गाडीमध्ये. आता ट्यूब गेली नाही, कटली नाही नवी. नाही. ट्यूबला असून कटली नाही. हो. मागची कटली असते. हो, मागलं ट्यूबलेस टायर आहे. ट्यूबलेस हां, एक ट्यूबलेस आणि एक साधं. आता मोवरला ट्यूबलेस टाकायचे बाबा. ट्यूबलेस मध्ये काय फायदा नाही. अरे ट्यूबलेस टायर भारी आहे ना. सकाळून हे झाली, हां पंक्चर झाली सकाळून गाडी. हां. लाईट तर ती गाडी नीट करता येत नाही. पंक्चर काढ. मग ही कुठं नीट करता येईल? हा हां. लाईट नसली तरी या पंपाने हवा बसते ना. अरे ट्यूबलेसला नाही बसत. इकडं पाणी आहे काय? पाणी कमी आहे म्हणून दिसत नाही. अरे पाणी कमी आहे वाटतं की पाणी नाही घाण झालंय. मग टुपाने टुपा येतात कशा? हो. काय झाले? हवाल कशीच असेल. गोष्टी आहे लय भारी ते. कुठे हे गाडी घालायला लागती. हळूहळू हवा उतरली तर एकदम. हो. आज पाऊस येईल का? हा पाऊस नाही आता दिवस मावळला ना काय. आबाळ बघ ना कसं झालंय. रात्री रात्री पाऊस आला की इकडून मुद्दाम पत्र ठोकले. तुंबून हे का हा रस्ता सगळं दुकानात बंद होतं. बाप्पा. दुकानातच पाणी त्या दिवशी. हा, इकडं असा पाऊस येत असं नाही का? हो वार कुंकडा फिरत आहे ना. हो, वाऱ्याच्या हिशोबाने ना. दोन माणूस आहे. डॉन आहेस तू? पण मी काढलं ना त्या तुम्ही काटा चेक करा मी बसतो. टायर आहे का नाही ट्यूबलेस? काढले ट्यूबवाले एखादा रानात ते झाले अवघड आहे ना. वाढला कुठे? आणि तुमच्याकडे कितीला पंक्चर आहे? कितीला? हा पंक्चर रे? हो 70 50 ला आहे ना. 70 झालं ना. कवा झाले? हा? कवा झाले? मागच महिना 2 महिने झाला ना. बापरे. त्यासारखा सेम दिसणार भाऊ. मला माहिती नाही. काय म्हणला? त्यासारखा सेम दिसतोय भाऊ तो. अरे ते दुसरा असेल कोण? हा दुसरं नाही भाऊ मला माहिती नाही.